नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आता 12वीमध्ये आहात, 12वी सायन्स आणि तुम्ही PCB किंवा PCM व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी जी CET एक्झाम द्यावी लागते, मग फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, तर त्यासाठी जी CET द्यायची असते त्या CETचं रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे. शिवाय जर तुम्ही B.Pharm फायनल इयरला असाल आणि तुम्हाला फार्मा MBA किंवा MBA करायचं असेल, तर MBAची जी CET असते ती देखील देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या क्रोम ब्राउझरमध्ये येऊन CETCला असं सर्च करा. पहिल्या वेबसाईटवरती जा. या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशनचं पोर्टल आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 अर्थात 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी ही एक्झाम देता येणार आहे. तर त्या एक्झामच्या पोर्टलवरती जायचं आहे. त्या पोर्टलवरती गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही याआधी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, 2026-27साठी पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा अगोदर न्यू यूजर आहात रजिस्टर करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ID पासवर्ड मिळेल, तो वापरून लॉग इन करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे अप्पर ID काढलेला असणं गरजेचं आहे. आधार कार्डवरून अप्पर ID आपण काढतो, तो आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर सहज तुम्ही काढू शकता. ते काढलेलं असणं गरजेचं आहे, कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट तुमचं जे क्रेडिट्स आहेत ते तिकडे ट्रान्सफर होतात किंवा गव्हर्नमेंटने ही नवीन सिस्टीम काढलेली आहे, त्यामुळे अप्पर ID काढलेला असणं गरजेचं आहे. जर तुमच्या फोनमध्ये डिजिलॉकर असेल किंवा डिरेक्टली डिजिलॉकरच्या वेबसाईटवरती जाऊन पण तो अप्पर ID काढू शकता. महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी बघू शकता नोटिफिकेशन आलेलं आहे. जे काही तुमचं PCB PCMची CET असते आणि त्याशिवाय फार्मा MBA जर तुम्ही B.Pharm नंतर करताय किंवा कुठलंही MBA करत असाल तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जी CET देणं आवश्यक असतं, या दोन्हीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. कधीपासून कधीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर लक्षात ठेवा, 10 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि 12 फेब्रुवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. लवकरात लवकर हे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि जर काही तुमच्या शंका असतील कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी 12वी सायन्सला असतील त्याशिवाय B.Pharm नंतर MBA करणार असतील, ग्रॅज्युएट झालेले MBA करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.